नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी असं तुमच्यासोबत बोलतो. खरं सांगू, थोडा नर्वस आहे आणि थोडा आनंदही होतोय. गेले 2 महिने श्रीजंजल चॅनेलवर पूर्ण शांतता होती. तुम्ही खूप कॉमेंट्स केल्या, मेसेज केले की दादा व्लॉग का येत नाहीयेत, तब्येत तर ठीक आहे ना. त्या प्रत्येक कॉमेंटने मला जाणीव करून दिली की आपलं हे नातं फक्त यूट्यूबपर्यंत मर्यादित नाही. आणि त्यामुळेच आज मी कॅमेरा पुन्हा हातात घेतलाय. आता 2 महिने पॉज घ्यायचं कारण असं, वैयक्तिक कारण तर होतीच, पण त्यासोबत घरामध्ये छोट्या भावाचं लग्न असल्यामुळे आणि थोडासा वर्कलोड सुद्धा जास्त असल्यामुळे आपल्याला थोडा ब्रेक घ्यावा लागला. कधी कधी आयुष्यात पॉज बटन दाबावं लागतं, जेणेकरून पुन्हा जोमाने आपण स्टार्ट करू शकू. मी व्हिडिओज करावे अशी प्रतीक्षाची खूप जास्त इच्छा होती. ती मला नेहमी म्हणायची, तू व्हिडिओ करायचा. पण समोर जसं तुम्हाला रिझन दिलं, त्यामुळे मला व्हिडिओज करता नाही आले. 2 महिने लागले बाय द वे कॅमेरा हातात घेण्यासाठी. सो आता आपण कॅमेरा हातात घेतलाच आहे, तर जाऊन प्रतीक्षाला सुद्धा आपण सरप्राईज देऊया की आपण आता पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोय. काय चाललंय आज? तुझी इच्छा होती ना की मी व्हिडिओ चालू करावे? हो, कधीपासून मागे लागली इच्छा. तर असा विचार करतो की तुझी इच्छा पूर्ण करावी. खरंच का की पकवताय? नाही, खरंच आजपासून सुरुवात करू आपण. खरं एवढ्या वर्षांचं म्हणणार होती. 2 महिने वर्षासारखेच वाटायला लागलेत मला आता. हा, आणि इकडे तो तिकडे कॅमेऱ्याने मी ऑलरेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मस्त. तर आता व्हिडिओ बनवायचं तर आपण ठरवलंच आहे. तर व्हिडिओ करायच्या शुभ मुहूर्तावर आम्ही दोघही चाललोय आता आमच्या आवडत्या ठिकाणी, ते म्हणजे अलिबागला. आणि अलिबागला कुठे चाललोय हे मला वाटतं सांगायची गरज नाही, कारण दरवेळी आपण अलिबागला एकाच बीच वरती जातो आणि तो बीच म्हणजे नागाव. असतो तोच, आज शिकेन उद्या शिकेन, आज शिकेन उद्या शिकेन. पण तो उद्या कधी येणारा तोच मला बघायचा, पण उद्या कोणाचा येतच नाही. आपण व्हिडिओज बंद केल्यावर काय होणार आहे? केले ना चालू, आता एवढे वर्ष झाले आपण सोबत आहे. पण मी At least व्हिडिओ नाही करत ना आता. हो. मी स्वतःहून मोबाईल हातात घेतला, मग शिकते. स्टेप असतात, बरोबर आहे की नाही? आपण डायरेक्ट 10वीची एक्झाम देतो का? नाही देत. 1ली, 2री, 3री तसंच आहे इथे, पण हळूहळू शिकणार आहे. आपण प्रो लेवलचं काही नाही करत ना बाळा. एक बेसिक एक व्हिडिओ Oh, no, व्हिडिओ no, शूट no, करायला no, सांगितलं तर no. व्हिडिओ शूट आपण असा करतो की आपल्याला तो फुटेज मध्ये घेताच येत नाही. आमची अपेक्षा तेवढीच असते की एक असा व्हिडिओ तुम्ही शूट करा जो आपल्याला व्हिडिओत घेता येईल. श्रीचं साधा व्हिडिओ पण प्रो लेवलचा असतोच. नाही. तर माझ्यासाठी तरी प्रो लेवलचा. हे असं नाही, हे इकडे शिफ्ट व्हायला पाहिजे, ते तिकडे असंच असलं पाहिजे, हा भाग नाही आला पाहिजे, तो भाग नाही आला पाहिजे, वरचं नाही आलं पाहिजे, खालचं. अरे मग कसं हळूहळूच करणार. मला वाटतं क्लास लावला पाहिजे मी, तेव्हा जाऊन मला काहीतरी होईल, करायला जमेल. आपले एवढं काय आपलं प्रो लेवलची कामं नसतात का बाळा, पण थोडंफार असतं. तेच थोडं चांगल्या फ्रेम आला तर चांगलं वाटतं. असतात. तर नागावला पोहोचून आज आम्ही एका वेगळ्याच हॉटेलमध्ये थांबलोय. नेहमी आल्यावर ते आमचा अट्टाहास असतो की होमस्टेमध्येच थांबायचं, तेव्हा बरेच मित्रमंडळी आपल्या सोबत असतात. आज बायकोसोबत असल्यामुळे चांगल्या ठिकाणी एक हॉटेल घेऊन त्या हॉटेलमध्ये आज आपण स्टे केलेला आहे. आणि आता बरोबर सनसेटच्या टायमिंगला आपण आता बीचवरती चाललोय. किती दिवसातून बीचवरती आलोय आपण. लास्ट बीचवरती कधी आलो होतो? लास्ट इयर माहिती, आय थिंक होळीला नाही, होळीला पण आपण गेलो नव्हतो सर्जरी. लास्ट होळीला माझ्या ऑपरेशनची तयारी चालू होती. या होळीला आपण गावी होतो, काकांचं वर्षश्राद्ध होतं आणि त्याच्या आदल्या वर्षी आलेलो बीचवर. 2 वर्षानंतर बीचवरती आलोय. अलिबागला पण आय थिंक 2 इयर्स नंतरच आलोय. हो 2 वर्ष होळीमध्ये गॅप पडला आपल्या अलिबागला येण्याचा. नाही तर तसं कधीच चुकायचं नाही की
मी होळीला दुसरीकडे कुठेतरी असेल, मी होळीला नेहमी अलिबागला आणि नागाव बीचवरती असायचं. 2014 पासून हे चालू होतं, पण हे सर्जरीच्या पिरियडमध्ये ते राहून गेलं. पण खूप छान वाटते बीचवरती ना, हवा कसली भारी सुटते. 6 वाजले तरी सूर्य अजून खूप तापट आहे वरती. मला वाटलं सनसेट आता होईल. तर बराच वेळ बीचवरती घालून आम्ही आता बसलो इकडे. पॅन्ट वगैरे सर्व भिजवून आलोय. कसं वाटतंय 2 वर्षानंतर असं बीचवरती? खूप छान, बरं वाटतंय. मला जितका बीच आवडतो तितकंच आपला सह्याद्री सुद्धा आवडतं. येस, मी असं कुठलं पण एक नाही चूज करू शकत, बिकॉज मला दोन्ही आवडतात. प्रत्येकाची बोलतात ना ती थेरपी वेगळी आहे. तिकडे गेल्यावर वेगळंच फील होतं, बीचवर असल्यावर पण थोडं वेगळंच फील होतं, आणि ते दोन्ही हवं आहे लाईफमध्ये. जस्ट आत्ता पाठी सनसेट झाला आणि इतक्या वर्षात मी बीचवरचा इतका सुंदर असा सनसेट बघितला. खरंच खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे थँक्यू युनिवर्स. इतका सुंदर सनसेट दाखवण्यासाठी. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना की आपण बसतो, काहीतरी मस्ती चालू असते, काहीतरी गडबड गोंधळ चालू असतो आणि त्याच्यामध्ये सनसेट बघायचं राहून जातं. आज एकदम निवांत बसून प्रॉपर म्हणजे सूर्याचा शेवटचा कण जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत बघितलाय सनसेट आज. आणि बीचवरचं सनसेट बघण्यात वेगळीच मजा आहे. बीचवर आणि एकदा माउंटनवर टॉपला हो हो हो. एवढा मोठा सूर्य दिसतो, हा. एवढा मोठा की बघायलाच नको असं वाटतं. यार किती मोठा आहे, आणि खरंच खूपच छान. याआधी मी हम्पीचा सगळा सुंदर सनसेट बघितला हो, होता. मी तो अक्षरशः माझ्या ती व्हिडिओ क्लिप मागवून घेतली होती श्रीकडून की दे मला, एवढं हा. सुंदर. आणि मला त्या फक्त सनसेटसाठी, हम्पी तर सुंदर आहेच पण सनसेट बघण्यासाठी हम्पीला जायचंय. येस, नक्की जाऊ आपण हम्पीला. आणि हा सुद्धा सनसेट टॉप क्लास होता. खरं यार, खरंच गाईज. शांत निवांत असंही आपण स्ट्रेसमध्ये खूप जगत असतो, आणि त्याच्यामुळे एक छोटासा ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं आणि लाईफमध्ये. तो ब्रेक घेतलाय, ते रिस्टार्ट बटन आम्ही दाबलंय आणि आता पुन्हा सुरुवात करतोय. येस, ऍक्च्युली हा ब्रेक म्हणजे ब्रेक नसून एक कामाची सुरुवात हा. आहे खरं बघायला गेलं तर, कारण की खूप मोठा ब्रेक झाला आणि खूप छान वाटतंय परत कामाला बोलतात ना सुरुवात करून, आणि पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टी स्टार्ट करायच्या आहेत. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी की आम्ही काही इतका मोठा gap घेतला. खूप मोठा गॅप घेतला. आणि खरंच कधी कधी जास्त ओव्हरस्ट्रेच करून पण नाही चालत. डिपेंड्स ऑन आवर हेल्थ आणि बाकी सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात. आता तुम्ही सगळे यंग आहात, फायनान्शियल कंडिशन्स पण आपल्याला चेक कराव्या लागतात आणि त्याच्यानुसारच पावलं टाकावी लागतात. आणि तसंच सेम आहे आमच्या बाबतीत सुद्धा. ओव्हरस्ट्रेच नाही केलं, कधी कधी थोडं थोडं मागे स्टेप घ्याव्या लागतात. आणि लेट्स सी, आता स्टार्ट तर केलेलं आहे. हो. आपण कधीच थांबणार नाही. होप सो, फिंगर क्रॉस त्यासाठी. फिंगर क्रॉस. आणि तुम्हाला आजचा नागावचा जर क्राऊड दाखवायचा झाला, कोण राहिलं तर नाहीये ना नागावला, यायचं राहिलं नाही ना कोण. हां, कोणच नागावला यायचं राहिलं नाही असं वाटतं, इतका क्राऊड आहे नागावला. तर आजचा आपला इथला दुसरा दिवस आहे. काल रात्री बीचवरून आपण घरी आलो, इथेच डिनर केला, इथलं रेस्टॉरंट असल्यामुळे, आणि आम्ही इकडेच थांबलो कारण हे सोडायला पण बुक केलं होतं त्यामुळे. तर मेन गोष्ट काय आहे की तुम्हाला रूम टूर द्यायची राहिली होती, जी की मी तुम्हाला आता देणार आहे. तर या रूममध्ये आपण थांबलो होतो 10वर. इथून जर बघाल तर तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे, आणि इथून जर रूममध्ये आपण आत एंटर करतोय तर इतकी स्पेशियस अशी रूम आपल्याला मिळाली आहे. खूप स्पेशियस रूम आहे ही. कोणती कॅटेगरी घेतली आपण? डिलक्स सूट, प्रीमियम डिलक्स सूट समथिंग काहीतरी आम्ही कॅटेगरी घेतली. याच्यामध्ये इतकी स्पेशियस रूम आपल्याला मिळते. इथे सोफा मिळतो, हा बेड आहे मोठासा. त्यानंतर त्याचसोबत आपल्याला ही इतकी मोठी बाल्कनी मिळते, टी व्ही पण आहे. आणि इथली सगळ्यात मेन आवडलेली गोष्ट ती म्हणजे की तुम्हाला इथे बाथरूम सेपरेट मिळतं, टॉयलेट तिकडे सेपरेट मिळतं. तुम्हाला इथे वॉश बेसिन दिलेलं आहे, इथे उभं राहून तुम्ही रेडी वगैरे होऊ शकता. आणि हा कम्प्लिटली एरिया रूमपासून सेपरेट बनवलेला आहे. ठीक आहे, तर आता वाजलेत 11. इथून आम्ही चेकआउट करतोय आणि इथून आपण डायरेक्टली जाऊया
घरी. इथे तुम्हाला नेटवर्क नसल्यामुळे रूममध्ये तुम्हाला वायफाय सुद्धा मिळतं. हा वायफायचा पासवर्ड आहे आणि आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्या हॉटेलचं नाव आहे गोल्डन सँड आणि आम्ही त्या गोल्डन सँड मधल्या 101 रूममध्ये राहिलो होतो. तर हेच ते हॉटेल आहे जिथून आम्ही आता चेकआउट केलं आणि इथून जर सरळ गेला तुम्ही बीचकडे जाता, इथून लिफ्ट घेऊन पण बीचकडे जाता, पण थोडासा वेळ लागतो जाण्यासाठी. आणि आपली कार इकडे पार्क आहे. चला निघूया. सध्या नागावला ना एक गोष्ट आणखीन फेमस आहे, ती म्हणजे कोळीणबाईचं रेस्टॉरंट. हां, तर ते नागावला जस्ट तुम्ही एंटर करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू पासून, तर तिथेच कुठेतरी आहे ते. बट त्याचे रिव्ह्यू बघून आम्ही नाही गेलो तिकडे, कारण जायच्या आधी थोडे रिव्ह्यू बघितले आणि ऑलमोस्ट रिव्ह्यू थोडेसे ठीक नाहीत वाटले आम्हाला. त्यामुळे मग आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. जेव्हा होळीच्या पिरियडमध्ये मी माझ्या मित्रांसोबत अलिबागची राईड करायचो ना, तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून करायचो. ती गोष्ट म्हणजे रोड साईडला बसून असं कलिंगड खाणं. तर आता मी आणि प्रत्यक्ष ट्रॅव्हल करतोय, तर आम्ही छान असं कलिंगड कापून घेतलेलं आहे आणि रोड साईडला बसून छान असं कलिंगड खाणार आहे. आता घे उचल तुझी. चीअर्स. तर बरंच सामान घेऊन आपण इथून निघतोय. काय काय घेतलंस? जाम, चिकू आणि आंबा आणि कलिंगड एवढं सगळं घेऊन इथून निघालोय आता आम्ही. आणि मागे एका ठिकाणी थांबलो, तिथे कांदे आणि जाम घेतले होते. ते जाम चांगले होते. आता हे माहित नाही कसे, खूप यमी लागला तो जाम. हो, तर एवढं सगळं घेऊन निघालो. 12:30 पावणे 1 झाले आता. आता आपण एक काम करूया, डायरेक्ट नॉनस्टॉपच घरी जाऊया. तरी त्यातल्या त्यात एक गोष्ट घ्यायची राहिली. मला ना सुके बोंबील घ्यायचे होते. अरे यार, हा ते राहिले घ्यायचे. बघूया सापडले पुढे तर कुठे. कारण मागे ज्या ज्या ठिकाणी होतं तिथे गाडी लावायला चान्सच नव्हता. हा ना. त्यामुळे मग नाही आपल्याला थांबता आलं. बट ठीक आहे, त्याच्या बदल्यात आपण इतकं तरी सामान घेऊन निघालोय. अलिबागच्या आठवणी घेऊन निघालोय सोबत आपण. येस येस येस. आणि सीझनल फ्रुट्स खावे, पण खरं तर आपण आहे ना फ्रुट्स महाग आहेत म्हणून माझं तरी माइंड तसंच झालेलं मध्यंतरी. फ्रुट्स महाग आहेत बोलतो, अरे यार एवढे महागातलं कोण घेणार, आणि मग आपण घेत नाही आणि खातच नाही. आणि त्याच जागी कधी पिझ्झा बर्गर खायचा कधी विचार नाही करत, एवढे पैसे आपल्याला द्यावे लागतील, जे की अनहेल्दी आहे. म्हणजे विचार कर, एक जरी पिझ्झा पण ऑर्डर करायचा म्हटलं तरी 500 प्लस जातो तो. आणि तिथे आपण एक सेकंड विचार करत नाही, पण तीच गोष्ट जर आपल्याला 100 रुपयाचं जरी कलिंगड घ्यायचं असेल तरी आपण किती विचार करतो त्या गोष्टीचा. हा सिरियसली आहे. पण ते माइंड चेंज गेलंच पाहिजे. आताच्या आमच्या दोघांची तब्येती बघता खरंच दोघे आम्ही खूप हेल्दी, खूप फॅटी झालोय. हळूहळू बऱ्याच जणांना गैरसमज पण झालाय माझ्याबद्दल की गुड न्यूज आहे म्हणून. तर आम्हाला बऱ्याच लोकांना क्लिअर करावं लागतं की बाबा तसं काही नाहीये. तर फायनली पोहोचलो घरी मित्रांनो. ओव्हरऑल आपली अलिबागची ट्रिप खूप छान, खूप सुंदर आणि एकदम पीसफुल अशी झाली. आणि आता इथून पुढे मी नेहमी प्रॉमिस करतो आणि माती खातो, बट जितकं मला शक्य होईल, जितकं पॉसिबल होईल तितके व्हिडिओज मी बॅक टू बॅक अपलोड करायचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये म्हणजे स्पेशली इंस्टाग्राम रीलवरती काही तुम्हाला अनाऊन्समेंट बघायला मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करावं लागेल. आपल्या नेक्स्ट ट्रिपबद्दलच त्या काहीशा गोष्टी असतील. सो तुम्ही जाऊन नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करा. @श्रीज एंजल हे माझं इंस्टा हँडल आहे. आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी अपडेट तुम्हाला त्या तिकडेसुद्धा बघायला मिळणार आहेत. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.